तुम्ही आणि रवींद्र दंगेकर ड्रग्स प्रकरणात आरोप करत होता, परंतु शंभूराज देसाई म्हणत होते की सुषमा अंधारे आणि रवींद्र दंगेकर फक्त आरोप करतायत, कुठलेही पुरावे देत नाहीये. आता अजून हा कसला अजून पुरावे द्यायचे बरं? जर मी यादी देते की पुणे पोलीस आयुक्तांनी माहिती अधिकार खाली जेव्हा आम्ही माहिती मागितली तेव्हा फक्त 23 पबबार अधिकृत आहेत असं सांगितलं, पण पुण्यामध्ये 100च्या वर बार कसे काय चालतात? मग हा पुरावा कोणता पुरावा आहे? तरीही शंभूराज देसाईंना जर असं वाटतंय की आबरू नुकसानीच्या दाव्याची धमकी दिल्यावर सुषमा अंधारेचा आवाज बंद करता येत असेल तर शंभूराजी तुम्ही भ्रमात आहात. जागे व्हा शंभूराजी, जागे व्हा. गेट वेल सून. जरा हे सगळी कागद बघा डोळे फाडून. आणि तुमचा चहेता लाडका अधिकारी चरणसिंग राजपूत याने पुण्याचं काय वाटतं करून ठेवलंय, पुण्याची काय नालस्ती करून ठेवली आहे आणि एक्साईज खात्याची आबरू कशी चव्हाट्यावर आणली आहे चरणसिंग राजपूतने, हे जरा एकदा तपासून बघा. आम्ही बोलायला तयार आहोत. आपण भाषण करताना बोलला की चरणसिंग राजपूत आणि शंभूराज देसाई एका गावचे आहेत का, त्यांचे काय इथं संबंध आहेत का, तसे काय पुरावे आहेत का? नाही, त्याची माहिती मी मागवतीये ना, कारण ये रिश्ता क्या कहलाता है मेरी समझ में ही नहीं आ रहा है की नेमकं काय चाललंय हे. की अरे चरणसिंग राजपूतचे जर एवढ्या तक्रारी आम्ही करतोय, गेल्या 10 महिन्यापासून ड्रग्जचे साठे पुण्यामध्ये सापडत आहेत, तिकडे विश्रांतवाडी आणि विमाननगरमध्ये अक्षरशः म्हणजे उडती विश्रांतवाडी आणि उडतं विमाननगर करून टाकलंय. सगळ्या धुरांड्या दिसत आहेत संध्याकाळच्या वेळेला. आणि या सगळ्यांना जबाबदार म्हणून आम्ही अधिकाऱ्याला प्रश्न विचारतोय, तरी सुद्धा चरणसिंग राजपूतची निलंबन किंवा चौकशी सोडा, साधं राजपूतची बदली सुद्धा होत नाही. याचा अर्थ काय? हे सातलोट काय आहे? चरणसिंग राजपूतवर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? तो वरदहस्त एकदा कळला पाहिजे. कारण ससूनमध्ये ड्रग्ज सापडतं, पेडलर, एजंट, डिस्ट्रीब्युटर हे कुठून येतात सगळे? पुण्यामध्ये ससून मधला तर गैरकारभार रोज उघडा पडतो. नीटच्या निमित्ताने अजून एक गैरकारभार उघडा पडलाय की दिव्यांगाचं प्रमाणपत्र ससूनने डुप्लिकेट दिलं. या सगळ्यांवर बोलणार कोण? ससून मधल्या एकूण राज्यातल्या ज्या 16 अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल 6व्या मजल्यावर गेली होती, त्या 16 अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या फाईलमध्ये 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि 16वा नेमका अजय तावरेच का ठेवला गेला होता? अजय तावरेला कुणाची बर्दास्त ठेवण्यासाठी ठेवलं होतं? हे सगळे मुद्दे अजूनही चर्चेत येत नाहीयेत. अजय तावरेवर जी कलम लावली ती अत्यंत जुजबी कलम लावलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणांची एकमेकांशी कड्या जोडलेल्या आहेत. ड्रग्जच्या मुद्द्यावर त्याचा विचार व्हावा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.